नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मुजावर सर सिम्पल टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. BEd CET 2025 ही 24, 25 आणि 26 मार्च रोजी आपण सगळ्यांनी दिलेलीच असणार आहे. आपल्याला बऱ्याच जणांना आता प्रतीक्षा लागलेली असेल की CETचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि त्यानंतर ॲडमिशनची प्रोसेस कधी सुरू होणार आहे. गेल्या 2015-16 पासून जेव्हापासून ही 2 वर्षाच्या BEdची प्रक्रिया सुरू झाली आणि गव्हर्नमेंटकडून CET मार्फत ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली, तेव्हापासूनचा हा अनुभव असा आहे की CETची परीक्षा वेळेत घेतली जाते. मात्र काही कारणास्तव मग त्यामध्ये काही टेक्निकल अडचणी असतील किंवा बऱ्याच विद्यापीठांच्या जे ग्रॅज्युएशनच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचे निकाल येणे बाकी असतात. जर का CETचा निकाल जाहीर केला आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस लवकर सुरू केली तर ज्या विद्यापीठांच्या लास्ट इयरचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले नसतील अशा विद्यार्थ्यांना BEdचा फॉर्म भरताना म्हणजेच रजिस्ट्रेशन करताना किती मार्क्स पडलेले आहेत लास्ट इयरला ते भरणं अवघड जातं. तसेच मार्कलिस्ट ओरिजिनल अपलोड करावी लागते, तीसुद्धा भरणं अवघड जातं. त्यामुळे कदाचित BEdच्या CETचा निकाल हा मुद्दामहून थोड्या वेळाने लावला जातो. आता BEdची CETची परीक्षा ही 24, 25 आणि 26 मार्चला झालेली आहे. मागच्या वर्षीच्या अंदाजाप्रमाणे कदाचित मेच्या 3 किंवा 4 तारखेला BEdच्या CETचा निकाल हा डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. BEdच्या CETचा निकाल डिक्लेअर झाल्यानंतर तुमच्या हॉल तिकीटवरती जो रोल नंबर दिलेला होता आणि जी डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकलेली होती त्याचा वापर करून तुम्ही तुमचा स्कोअर कार्ड हा डाउनलोड करू शकता. BEdचं रजिस्ट्रेशन करत असताना BEdचा CETचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याचबरोबर स्कोअर कार्ड या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे BEdच्या CETचा निकाल लागल्यानंतर पुढच्या एका आठवड्याभरामध्ये BEdच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही सुरू होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे ओरिजिनल कागदपत्र जी आहेत ती तयार करून ठेवायची आहे. मग ओरिजिनल कागदपत्रांच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रे, एक CETचा ॲप्लिकेशन फॉर्म, दुसरं CETचा स्कोअर कार्ड, तिसरं एकतर तुमचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमासाईल सर्टिफिकेट या 3 कागदपत्रांच्यापैकी एक, तुमचं 10वीचं मार्कलिस्ट, 12वीचं मार्कलिस्ट, ग्रॅज्युएशनच्या सगळ्या सेमिस्टरचं मार्कलिस्ट, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA, MCOM, MSc, MBA जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याचं ओरिजिनल मार्कलिस्ट आणि त्याचबरोबर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर विद्यार्थ्यांसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. तर कागदपत्रांच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे ओपन कॅटेगरीसाठी फक्त शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला किंवा डोमासाईल दाखला आणि बाकी 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन एवढीच कागदपत्रे लागतील. तर कास्टवाल्यांसाठी अतिरिक्त कागदपत्रे म्हणजे एक त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. SC आणि STच्या कॅटेगरीसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. NT, SBC आणि OBC या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे चालू वर्षाचं लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन या कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन सादर केले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं EWSचं सर्टिफिकेट हे सादर करणं ओरिजिनल आवश्यक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी ही ओरिजिनल कागदपत्रे तयार ठेवावीत. एक ओरिजिनल स्कॅन करून कॉपी नेहमी आपल्याजवळ ठेवावी. त्याचबरोबर ही कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागणार आहेत. सगळी माहिती, त्याच्यावरचे मार्क्स, किती तारखेला निकाल लागलेला आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्या फॉर्ममध्ये अपलोड करायच्या आहेत. ज्या फिमेल कॅन्डिडेटचे लग्न झालेले आहेत अशा फिमेल कॅन्डिडेटने आपलं लग्नानंतरचं बदललेल्या नावांनी जर तुम्हाला BEdला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही बदललेलं नाव तिथं रजिस्ट्रेशन करू शकता. मात्र तिथं तुम्हाला लग्नानंतर नाव बदलल्याचं गॅझेट हे अपलोड करावं लागणार आहे. तरच तुम्ही बदललेल्या नावांनी अर्ज करू शकता. अन्यथा आपल्याकडे जर गॅझेट नसेल तर आपलं ॲडमिशन होऊ शकणार नाही. त्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी हे कास्ट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट.
EWSवाल्यांसाठी EWSचं ओरिजिनल डॉक्युमेंट आणि बाकी इतर तुमचे शैक्षणिक कागदपत्र हे तुम्ही तयार ठेवायचे आहेत. तर BEdचा CETचा निकाल लवकरच लागेल. तुम्ही खूप चांगल्या मार्कांनी CET पाससुद्धा व्हाल आणि त्याचबरोबर BEdची ॲडमिशनची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि त्यानंतर आपल्या आवडीच्या कॉलेजचं तुम्हाला चॉईस निवडून त्यानंतर मेरिटनुसार राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 याप्रमाणे आपली ॲडमिशनची प्रक्रिया सुरू होईल. यथावकाश जे जे काही अपडेट्स मिळतील त्याचे व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच.